तुमचे आबासाहेब की नाही खूप खूप हुशार आहेत. तुम्ही त म्हणता तलवार लगेच समजतात. ते त्यांच्या मनाचा तोल कधीच बिघडू देणार नाही. जिजाका, बाळाला समजवता का स्वतःला? अहो, अशी येळच येणार नाही बघा. गोमाचे काका बोललेत का थोरलं धनी काहीतरी वाट काढतील बघा. तसंच होऊ दे. आणि बाळाला नुसत्या गोष्टी सांगून आणि गप्पा मारून पोट भरत नाही. त्यासाठी त्याच्या आईनं अदुगर खायला पाहिजे. चला अदुगर. गोदा, सासूबाई साहेब पण आम्हाला बोल लावत नाही तेवढं तू उपाशी राहण्याबद्दल ऐकवतेस. त्या बोलत नाहीत, करत्यात. म्हणजे ग? तर थोरल्या बाई साहेबांनीच तर मला सांगितलं मोजकं बांधायला. काय? तू सिंदखेडला जातेस? आम्हाला तर म्हणाली होतीस की आमची सावली होऊन राहशील. जिजाका, तुमची सावली होऊनच सिंदखेडला जायचं आहे. आम्ही सिंदखेडला? पायलट करीन कोण आहे? तुम्हीच ना? मग तुम्हालाच घेऊन जायची वार्ता थोरल्या बाईसाहेबांनी मला दिली. आणि सासूबाई साहेब? अहो, दोघींचं बोलणं झालंय. मी कशा पायी शंका घेताय? तुम्ही चला अदुगर, 4 घास खाऊन घ्या. चला. आम्हाला तर फार बरं वाटतंय. जिजाबाई माहेरी जात आहेत. तिथे तरी त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. असं का म्हणताय? इथे काहीही झालं तरी चेहऱ्यावर हसू येणार नाही. आम्ही सतत समोर असू ना. आम्हाला तर ऐकूनच कसंसं झालं. आणि तुम्ही मात्र अजिबात कडवटपणा न आणता किती सहजपणे बोलून गेला. कडवटपणा आणि जिजाबाईंच्या बद्दल छे, तो तर कधीच येणार नाही. या वाड्यात आल्या ना तेव्हा परकरी पोर होत्या, पण समज अगदी तेव्हाही दांडगी होती. नाही, त्या आहेतच हो चांगल्या, पण माहेर आणि तुमच्या स्वारींचं जाणं सगळंच जरा अनपेक्षित होतं ना. वाईट वाटलं, वाटणारच. पण त्यात जिजाबाईंचा काही दोष नव्हता आणि वाईट सुद्धा मृत्यूचं नाही वाटलं. त्याची तयारी आमच्या स्वारींनी आमच्याकडून फार आधीच करून घेतली होती. मोहिमेवर गेलेले आबासाहेब, काकासाहेब सगळेच कसे कामी आले ते आम्ही पाहिलंय. वाईट या गोष्टीचं वाटलं की तेवढाच पराक्रम, तेवढंच सामर्थ्य आमच्या स्वारींच्या मनगटात असूनही त्यांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं. तेही एका बिथरलेल्या हत्तीच्या गदारोळात. वीर पुरुषाचं रणांगणावर आलेलं मरण त्यांना हवं होतं. ते मिळालं असतं ना तर सद्गती आली असती. ते नाही ना मिळालं. ह्याचंच काय ते वाईट वाटतं. हो ना. पण बघा, आपला धीर नुकताच गेलाय ह्याची त्या जिजाबाईंना जरा तरी तमा आहे का? अहो, आपल्या आऊसाहेबांबरोबर बाळणपणासाठी माहेराला निघाले आहेत. शेवटी आम्ही सांगतो, जो तो आपापल्या माणसांना धरून असतो, बस, बाकी काही नाही. आता तुम्ही एकमेकींना धरून असा. ये रुतबा आपको वजीर आजम मियां राजू जी की वजह से मिल रहा है, ये कभी ना भूलिएगा। जी, हुजूर की अजमत कायम रहे। मगर हम समझे नहीं, रुतबा कैसा?
आपको 5000 मनसब से नवाजा जाता है। आपके बड़े भाई संभाजी राजे की मौत से सल्तनत ने एक जांबाज सिपह सलार गवाया है। अपना खून उन्होंने सल्तनत के लिए बहाया है, तो उनकी कद्र करना हमारा फर्ज है मंबाजी राजे। हम शुक्रगुजार हैं। ये सिक्के कट्यार आपका यकीन है, इसे सौंप कर आप हम पर बड़ा जिम्मा दे रहे हैं। आखिरी सांस तक हम इसे सराखों पर रखेंगे। आपको पहले से ज्यादा चौकन्ना रहना पड़ेगा। शाहजी राजे अपने ससुर की तरह मुगलिया सल्तनत के आदी तो नहीं हो रहे, इस पर नजर रखनी होगी, और ऐसा कुछ लगे तो यहाँ वजीर आजम को खबर करनी होगी। ये बात आपने ना फरमाई होती तो भी ये बंदा ऐसे ही करता। आपके और शाहजी राजे दोनों की जागीरे के महसूलात बादशाह हजरत के पास जमा करने से पहले यहाँ हाजिरी देना ना भूलिएगा। जी हम समझे नहीं। नहीं समझे? आपका मंदिर कौन सा होता है? शिव शंभू का। उनके दर्शन करने से पहले आप किसके पैर छूते हैं? नंदी के। जी समझ गए समझ गए। इजाजत। आइए। बाईसाहेब, हे आपल्या देऊळगावच्या शेतात काम करणारे शेतकरी आहेत, पण यांना सुद्धा मोहिमेवर शस्त्र हाती घेण्याचा हुकूम आहे। बरं मग ही वेळच अशी आहे की प्रत्येकाला शस्त्र हाती घ्यावंच लागेल। पण आता ते थोरल्या बाईसाहेबांना विचारणा करायला आलेत। होय जी, आम्ही रानातली कामं टाकून जायचं। रानातली म्हणजे शेतातलीच ना, मग जावंच लागेल। आम्ही फक्त शेतीचीच कामं जाणतो, थोरल्या बाईसाहेब बिया जाणतात। हे बघा, जमीन आपली राहिली तर शेती करू शकाल ना। आणि या मोहिमा काही लुटीसाठी चालल्या नाही, आपल्या जमिनीसाठी, आपल्या मुलखासाठी चालल्या आहेत। आधी आपला मुलूक शाबूत ठेवा, मग कसून त्यावर पीक घ्या। शेतीचं काम करणाऱ्यांनी जमीनच कसावी। मोहिमेवर जायची काही एक गरज नाहीये। जा तुम्ही काम करा। पण वजीर आजम मलिक अंबरजी यांचं फरमान आलंय आणि म्हणून यांना बोलावून घेतलं। आम्ही तुम्हाला निघायचा हुकूम दिला ना, मग तेवढंच ऐका। निघा। वजीर आजम किंवा पातशांना काय उत्तर द्यायचं ते आमचं आम्ही बघू। तुम्ही इथे कसे? मोहिमेवर गेला होतात ना? हो, काल रात्रीपर्यंत आम्ही मोहिमेवरच होतो, पण वजीर आजम मियान राजू यांनी आम्हाला मनसबीचा कागद दिलाय, मानाची शिक्का कटर मिळाली। काय? हो, आणि दोन्ही जहागिरी सांभाळा असा तोंडी हुकूम सुद्धा दिलाय। दोन्ही? हो, दोन्ही। आता शहाजी राजे आणि शरीफजी राजे दोघेही मोहिमेवर आहेत ना, इथे कोण आहे सांभाळायला? आम्हीच सांभाळणार ना।
पंत, आम्ही इथंच आहोत. सासूबाई साहेब आजारी असल्या तरी आम्ही कारभार पाहूच शकतो. पण हुकूम तोंडी आहे. लेखी फक्त एकच मनसब शिक्का कट्यार आहे. काहीही कारवाई करण्यापूर्वी आम्हाला सांगा आणि मगच करा. पण तुम्ही तर आज आहात, उद्या तुम्ही सिंदखेडला. आम्ही सांगितलंय तेवढं करा. जी. अहो काय हे जिजा, अजून आवरलं नाही तुम्ही? चला, या दिवसात असं उशीर करून चालणार नाही. चला. सावकाश. अहो किती वेळा सांगितलं वाकू नका म्हणून, आणि तुम्ही आम्हाला का नमस्कार करताय? उमाबाईंना करा, त्यांचा निरोप घेणार आहात ना. नाही आऊसाहेब, आम्ही तुमचा निरोप घेणार आहोत. म्हणजे आम्हाला येता येईल असं नाही वाटत. विशेष काही कारण नाही आऊसाहेब, असं शोधू नका. आम्हाला लपवता नाहीये. म्हणजे लपवण्यासारखं आहे असंच ना? काय आहे? सांगा बघू. आमच्याच्यानं होणार असेल ना तर आम्ही अवश्य दूर करू. उमाबाईंना बरं वाटत नाहीये म्हणून का? अहो आम्ही विचारलं त्यांना, त्या म्हणाल्या 4 शिंका आल्या म्हणून काही होत नाही, तुम्ही जा. नाही आऊसाहेब, त्यासाठी नाही. मग सिंदखेडला गेल्यावर मधल्या आऊ काय बोलतील याची भीती वाटतेय का? जिजा, अहो त्या तुम्हाला दौलताबाद मध्ये बोलल्या कारण ती वेळ तशी होती. सिंदखेडला तुम्ही आल्याचा त्यांना आनंदच होईल बघा. उलट पहिलट करणीला आम्ही घेऊन आलोय म्हणून सुखावतील त्या. या परिस्थितीत असं वाटतं? हो. अहो मधल्या आऊच काय, तुमचे आबासाहेब सुद्धा मोहिमेवर जायचं टाळतील बघा. खरंच खरंच असं होऊ शकतं? हो, होऊ शकतं. नाही, पण नको आऊसाहेब. म्हणजे हा विषय स्वारी इथं असताना झाला असता तर त्यांच्या परवानगीनं आम्ही नक्की आलो असतो. पण एकदा नवे दोनदा आम्ही त्यांना न विचारता दौलताबादला गेलो. त्याचे काय परिणाम झाले हे तुम्ही जाणताच. आणि शिवाय तुमची तिथं गरज आहे आणि आमची इथं. अभिमान वाटतो तुमचा. अहो प्रत्येक स्त्रीला माहेरी जाण्या एवढा दुसरा तोडीचा आनंद नसतो. आणि तुम्ही तुमच्या हक्काच्या वेळी सुद्धा त्यावर पाणी सोडताय. सहज. खूप मोठी गोष्ट आहे जिजा. आम्हाला सगळं सविस्तर सांगा. अहो, आपल्या देऊळवाडीवरच्या शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना जिजाबाई साहेब मोहिमेवर पाठवणार होते. आम्ही त्यांचा बेत हाणून पाडला. हो, हे नाही हो, हे आम्हाला सगळं समजलं. तो हुकुमी कागद काय म्हणतोय ते सांगा. आऊसाहेब, आमच्या नावाने मनसब शिक्के कटार मिळाली. संभाजी दादासाहेबांची मनसब पाचशा दरबारी जप्त झाली नाही. आम्हाला गौरवण्यात आलं.
आऊसाहेब, तुमच्या डोळ्यात पाणी? आनंदाश्रू आहेत. सरंजाम जमा झाला तर काय होतं हे आमच्या पिढीला चांगलंच ठाऊक आहे. आमच्या स्वारींनी मर्दुमकी गाजवून मनसब मिळवली. संभाजीराजांनी पुढे तेच केलं. थोडेसे रागीट होते, पण त्यांच्या मनगटात धैर्य होतं, वचक होता. शहाजी राजांना पाठीशी घालण्यात वेळ जवळला नसता तर आपली उमर नक्कीच वाढवली असती. संभाजीराजे, आता तुम्ही ती चूक करू नका. आऊसाहेब, हा काळ बदललाय. आपल्या आबासाहेबांनी थोरल्या काकासाहेबांची पाठराखण केली. पाठराखण केली म्हणजे काय? सख्खे भाऊ होते म्हणून केली. स्वतःला लक्ष्मण मानायचं. शेवटी सख्ख चुलत असतच. आता शरीफजी राजे काय संभाजी दादासाहेबांना तसं मानत होते, पण संभाजी दादासाहेबांना कित्येकदा समजून सुद्धा कधी पटलं नाही. फतेह खानला लोळवल्यापासून त्यांचा शहाजी राजांवर भरोसा होता. पण झालं काय? जिंदगी कुर्बान करून टाकली ना. संभाजीराजे, तुम्ही कोणावरच भरोसा ठेवू नका. आम्ही सांगतोय तेवढंच ऐका. आम्ही तुमचं नुकसान नाही तर भलंच करू. आणि हो, जरा दूरचं पण बघा. म्हणजे तिथे जावई सासरे समोरासमोर आले म्हणजे भविष्य काय असेल याचा विचार करा आणि तशीच पावलं टाका. आत्याबाई, गेला नाहीत तुम्ही अजून? अहो, रात्र झाली असेल एव्हाना. म्हाळसाबाईंनी अर्धी वाट पार केली असेल एव्हाना. त्यांच्यासारखा हात कोणाचा जाणवतोय? अगं बाई, तुम्ही इथेच आहात? अहो, मग आत्याबाई कशा जातील? तुम्हाला घेऊन जाणार होत्या त्या. तुम्ही आता आराम करा. बोलल्यावर सुद्धा थकवा येईल. आम्ही काही एवढ्या नाजूक नाही. ठाऊक आहे. म्हणजे आहोत असं म्हणायचंय का तुम्हाला? आता ह्याला काय म्हणायचं? आम्ही सांगतोय ना आराम करा. थोरांनाही अशा वेळी रागे भरले तर अपराध नसतो असं आमचे आऊसाहेब म्हणतात. आमच्यावर तशी वेळ आणू नका. हं, बरं, नाही बोलत. पण तुम्ही का नाही गेला? आम्ही अंथरूण धरलं म्हणून? हो, म्हणूनच नाही गेलो. म्हणजे हे कारण नक्की नाही. हे काय? आम्ही हो म्हटलं की तुम्ही नाही म्हणता आणि नाही म्हटलं की हो म्हणता. तुम्ही विषय संपवण्यासाठी हो म्हणालात हे आम्हाला तुमच्या बोलण्यावरून समजलं. आता खरं कारण सांगा. अहो, आम्हाला नाही ठाऊक. अहो, आमची तब्येत खालावली म्हणून असू शकेल. वाड्यात पुरुष माणसं नाहीत ना म्हणून असू शकेल. हा, संभाजी राजे आलेत. हुकमाच्या कागदाचा तुकडा मिळाला आहे. हेच कारण आहे ना? कारभार हेच कारण आहे.
या इकडे या. आऊसाहेबांना काय कारण सांगितलं? खरं कारण सांगितलं नसेलच. भोसल्यांच्या सुनबाई आहात तुम्ही, आम्हाला खात्री आहे. पण आत्याबाईंना पटेल असं काहीतरी कारण सांगितलं असेलच ना? ते काय सांगितलं? खरं तेच सांगितलं. स्वारींनी परवानगी दिली असती तर आलो असतो. न सांगता येणार नाही. हे काय? जिजा आल्या नाहीत? हे आम्हाला शिकवा आता तुम्ही. उमाबाई आणि जिजा यांचं नातं दृष्ट लागण्यासारखं आहे. अहो, इथं आम्ही ती नाऊ जेवढी काळजी वाहत नसू ना, तेवढी त्या एकट्या जिजांची काळजी वाहतात. माहेराहून नातं आहे म्हणून उमाबाई चांगल्याच वाटणार, पण बाकीच्या मंडळींचं काय? रीतीला आणि नात्याला जपणारी माणसं आहेत ती. पहिल्या बाळपणाला माहेरी पाठवणं ही रीत असते ना? आम्ही त्यांना भेटायला जात होतो तेव्हाही तुम्हा दोघांचा विरोध होता. आता त्यांना संगे घेऊन आलो नाही तर तेव्हाही दोघं तोंडसूक घेताय. तुम्हाला यायला हव्या होत्या असं आम्हालाच वाटलं नाही म्हणून आम्ही आग्रह केला नाही. धाकट्याबाईंनी केवढी तयारी करून ठेवली होती. जिजा आल्या असत्या तर त्यांना केवढा आनंद झाला असता. हो, आमच्यासाठी नाही, निदान त्यांच्यासाठी आणायचं. रीत जपायची असली तर कशीही जपता येते. स्वारी मोहिमेवर गेल्यावर इथला कारभार आम्ही बघतो. त्याला काय म्हणतात हे मधल्या बाई तुम्ही सांगू शकतच नाही. तुम्ही सांगू शकता ना? कर्तव्यच आहे ते. मग जिजांनी कर्तव्यापासून पळावं असं तुम्हाला तरी वाटणार नाही. बाकीच्यांना याचा पोच नाही. तुम्हीच सांगा. शहाजी राजे मुघल आणि निजामशाही मोहिमेसाठी निघालेले असताना जिजांनी काय करायला हवं? इथं यायला हवं? आम्हाला काही कळतच नाही तर आम्ही इथं थांबावंच कशाला? त्यांचं या काळात कोड कौतुक व्हायला हवं. पण नशिबी काय तर फक्त काळजी वाहणं. त्यांच्याही आणि आमच्याही. काळजी? काळजी. आमच्या कुंकवाची त्यांना आणि त्यांच्या कुंकवाची आम्हाला.
जिजाक्का, गोदा, तू परत आलीस का? तुला कितीदा सांगू मी? आणि म्या किती वेळा सांगू? म्या किती वेळा सांगू का तुम्ही आता दोन जीवांच्या हायसा? किती वेळ स्वतःच बसाल? म्या हाय ना व? म्या बघते की. द्या बघू इकडं. नाही, काही नाही. आम्ही इथनं हलणार सुद्धा नाही आहोत. मग इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल. तू जा बघू, जा. जिजाक्का, का परत आलीस? नाही, बोलवायला नाही आले, मागाहून रागवाल म्हणून सांगायला आले. ते दुसऱ्या गावचे शेतकरी आलते. मोहिमेवर जायचं नाही जायचं याबद्दल काहीतरी सांगत होते. हा, पण म्या त्यासनी सांगितलं ते तुमचं काय ते तुम्ही ठरवा. आमच्या जिजाक्कात इकडची दुनिया तिकडं झाली तरी बी काय यायचं नाही. अगं, असं काय बोलतेस? नाही नाही, त्यांना सांगायला हवं. कुणी? म्या? नाही, आम्हीच सांगायला हवं. तू इथं बस, आम्ही जाऊन बघून येतो. हे घे. तेच तर सांगत होते ना जिजाक्का. पर स्वतःसाठी नाही, तुम्ही दुसऱ्यांसाठीच धावणार. थांबा. द्या आता जवाब. ते म्हणतायत की आपल्या शेतावरच्या कामकऱ्यांना मोहिमेवर जाण्यात सवलत असेल तर त्यांनी का जावं? आमसनी तरी कुठे हातात हत्यार धरता येतात? आम्हाला बी जोर जबरदस्तीने पाठवतात. आता आम्ही काय करायचं? बोला. या एकाच गावाला नाही तर आपल्या मुलखातल्या प्रत्येक गावाला आपल्याला जबाब द्यायला लागेल आता की त्यांनी का जावं. आम्ही राजे आहोत. यांच्या सवालाचे जबाब द्यायला आम्ही बांधील नाही. मग ते सुद्धा फरमान ऐकायला बांधील कसे राहतील? आपण कारभार चालवत असू तर आपल्याला जबाब द्यायलाच हवा. एवढंच असेल तर तुम्ही जबाब द्या. आम्हाला भरपूर काम आहे. नाही नाही, आम्ही नाही जाणार. आम्ही नाही जाणार. आम्ही तुम्ही बसा. पंत जी. यांच्यासाठी न्याहारीची व्यवस्था करायला सांगा. हो. झुणका भाकर करायला सांगा. हो. पण झुणक्यात मीठ टाकू नका म्हणा. तुम्ही काय बी केलं तरी आम्ही ऐकणार नाही. नका ऐकू, पण न्याहारी तरी करून जाल की नाही? पंत, तुम्ही व्यवस्था लावा. हो. बसा बसा बसा. दमून आला असाल ना? दोन दोन घास खाऊन घ्या. आणि काय? नंतर तुम्हाला उसंत मिळायची नाही. वळकटी बांधायची, धनधान्य जमेल तेवढं घ्यायचं आणि निघून जायचं. आता मोहिमेवर जायचं नाही तर मग निघून जावं लागेल. तुम्हाला जिथं सुरक्षित वाटेल तिथं जा, नाहीतर हकनाक मरून जात. बेडकासारखे. बेडकासारखे?
म्हणजे तुम्हाला ठाऊक नाही? सांग. बेडूक पाण्यातून बाहेर कुठं पडतो? हयातीची होलपट हसत मुखानं झेलते, पण पाण्यातच राहतील. वाघ सिंहासारखी लचके तोडणारी श्वापद जीव घ्यायला रानात घुसू देत. बेडकांना काय फरक पडतो? हो ना? म्हणजे आम्ही बेडूक आहो असं तुम्हाला वाटतं का? आता अंगातलं रक्त उसळतच नसेल त्याला तुम्ही तरी काय करणार? त्यासाठी रक्ताचं पाणी होईल ही आग धमन्यात असावी लागते. दुश्मनाचा थरकाप उडावा हे आधी मनात यावं लागतं. हाताच्या मुठी रागानं वळायला हव्या, छाताडं धैर्यानं फुगायला हवी. पण हे तुमच्याच्यानं होत नाही, त्याला तुम्ही तरी काय करणार ना? त्यापेक्षा हातात चुडा भरा. आम्ही ओटी भरतो तुमची. कोणीतरी सबब सांगून पळ काढला आहे तर आम्ही का नाही पळायचं हे विचारायला येता? अहो पण आम्ही कधी हातात हत्यार घेतलंच नाही ना. स्वतःला कमी लेखणं आधी थांबवा. अंगात धमक असेल तर काय वाटेल ते करता येतं. शेतात वाघ घुसला, साप शिरला तर काही सबब पुढे करून पाठ दाखवता? आपण कसत असलेल्या जमिनीची नासधूस उघड्या डोळ्यांनी बघत राहायची? हे काही विचारणं झालं का? दोघांनी मी दगडाने ठेचून काढू की? म्हणजे मोहिमेवर गेलात तर दुश्मनाला दगड तरी नक्कीच मारू शकता. या दुनियेत येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवानं प्रतिकार करण्याची शक्ती उपजत दिली आहे. आम्ही नाही असं कशाला करायचं? श्रीकृष्णानं गोवर्धन उचलला ते काय बरोबर सैनिक घेऊन? साधे गोप होते ना, पण अपेक्षा एवढीच होती की प्रत्येकानं आपापली काठी वर करायची आणि फक्त हत्यारच चालवायची असतात असं कोणी सांगितलं? फौजेला पोटासाठी भाकरच खावी लागते, ती कोण करणार? हत्यारानं घायल झाल्यावर जखमांची काळजी कोण वाहणार? हत्यारांना धार कोण काढणार? जे लढणार तेच हे सगळं करणार का? आमची स्वारी लढतेय ते स्वतःसाठी नाही, मुलखासाठी, तुमच्यासाठी. हे ध्यानात घ्या आणि मग पाठ दाखवा. बाईसाहेब न्याहारी तयार आहे. यांना जायला सांगू का? आत्ताच जातो, इथूनच जातो, पण एका अटीवर. न्याहारी करून घ्या, ती तयार आहे. अटीचं नंतर बघता येईल. जा. अट त्यातच आहे. तुम्ही बिनमिठाचा झुणका सांगितलं. खाल्लेल्या मिठाला जागणार नाही म्हणून नाही टाकलं ना. आता तुमच्या हातानंच मीठ टाका. ते केलं तरच आम्ही ते खाऊ आणि मग जाऊ. बर, आम्ही टाकतो. तुम्ही हात ओले करून घ्या. जा. या. गोदावरी बाईसाहेब, आम्ही एक सुचवू का? म्हणजे तुम्ही गैरमतलब तर नाही ना काढणार? आम्ही का काढू? जाऊबाई साहेब, तुम्ही अगदी निसंकोचपणे मनीची गाठ सोडा. म्हणजे आता आम्हाला तर शक्य नाही, पण जिजाबाईंचे दिवस भरत आलेत. तुम्ही तरी त्यांची ओटी भरा. अय्या, हे तर चांगलंच सुचवलं की तुम्ही. त्यात वाईट ते काय? काय चांगलंय?
आणि कोण सुचवतंय ते तरी बघा. जिच्या आबासाहेबांनी आपलं कुंकू पुसलं त्यांना तुम्हीही चांगुलपणा दाखवताय सुनबाई. काही गरज नाहीये मोठेपणा घ्यायची. पण सासूबाई साहेब, जाऊबाई मोठेपणा घ्यायचा म्हणून नाही हो म्हणाल्या. आम्ही जाणतो ना, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीबद्दल जसा विचार करायला हवा तसाच त्यांनी केला. हो का? आता हे तुम्ही आम्हालाच शिकवू नका. आणि हे स्त्री स्त्री जे काय बोलताय ना ते जरा बाजूला ठेवा. आणि कोणत्या स्त्रीची ओटी भरतात हो? सवाष्ण ना? मग जिचं कुंकू मोहिमेवर गेलंय ते परत येईलच. त्याची काय शाश्वती? अशा काय या? तुम्ही देऊळगावला असताना तुम्हाला जास्त अनुभव नाही, पण असतो एकेकाचा स्वभाव. हो, पण म्हणून वाईट कशाला बोलायचं? तुम्ही तरी कसं सहन करता कोण जाणे. ते जिजाबाईंच्यामुळे. आम्ही आधी अल्लडच होतो. ही नजर त्यांनी आम्हाला दिली. घ्या. हे काय? तुम्ही इथं काय करताय? गोदा, आणि काय हे? सासूबाई साहेबांना वारा लागेल तर तू काय हे हातात घेऊन उभी आहेस? अहो, बाईसाहेबांनीच तुमचं घुंगराळ बोल ऐकता ऐकता काढून दिलं. म्हणल्या गरज नाही आता. खरंच आम्हाला कुठल्याही मात्रेची नाही, तुमच्या या रूपाची आस असेल. ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं हाताळलं, आधी बेडकाची गोष्ट सांगितलीत, मग कृष्ण गोप यांचं उदाहरण, किती कामं असतात हे सांगणं, सैनिकांचं जेवण, त्यांच्या जखमा. वा, जणू काही तुम्ही तिथे जाऊनच आला आहात असं सांगितलं. तेही आहेच म्हणा, लहानपणापासूनच मुरलेलं आहे. सासूबाई साहेब, मिठाचं महत्व संबंध वाढवायला कसं उपयोगाचं असतं हे तुम्हीच तर आम्हाला सांगितलं आहे. आठवतं जखमनामा होता तेव्हा? संबंध सोन्या चांदीनी नाही, मीठ भाकरीनं जपता येतात. फक्त मनामध्ये तशी भावना असायला हवी. या सगळ्या मंडळींनी आमच्या स्वारींना साथ दिली आणि आता शहाजी राजांना साथ देत आहेत. पण जिजाबाई, तुम्ही आमच्याही पुढे 2 पावलं गेलात. शाली वाहनानं मातीच्या सैन्यात जसं प्राण ओतावं तसं तुम्ही सगळ्यांमध्ये प्राण ओतलत. आता तुम्ही कुठलंही आव्हान पेलवू शकता याची खातर आम्हाला पटली आहे. जा बरं, मीठ वाढून या, वाट पाहत असतील. आम्ही तुमची मुतपाकखान्यात वाट पाहतोय. या. मुतपाकात? अहो, तुम्ही आराम करा आता. तुम्ही सगळ्यांची काळजी वाहता आणि त्या पोटातल्या जीवाकडे दुर्लक्ष होतंय. ते काही नाही, आम्ही हाताने भरवू. जा, मीठ वाढून या, वाट पाहत असतील ते. गोदा, आलोच. गोदा,
आमच्या मागे सुद्धा जिजांची अशीच काळजी घ्या हो. दादासाहेब, आपल्यासाठी प्रत्येक मोहीम किती महत्वाची असते नाही? मुघल सल्तनीत तसं नसावं. सैन्यच फार आहे. दादासाहेब, मोहिमेवर निघताना मनात खूप आलं होतं की लखुजी राजे आणि तुम्ही एकमेकांसमोर आलात तर, म्हणजे ते आणि तुम्ही तुमच्यात युद्ध झालं तर, याची कल्पना येऊन सुद्धा मनात धडकी भरते. तुम्ही आम्हाला काही विचारलं का? दादासाहेब, वहिनी साहेबांची याद आली का की बाळाची? दोघांची. तर एकाचीच आठवण येणं अवघड आहे, इतके ते दोघे एकजीव आहेत. आणि आम्ही मात्र इथं त्यांच्यापासून दूर. असो, तुम्ही काय विचारत होता? नाही, मनात विचार आला की लखुजी राजे आणि तुम्ही एकमेकांसमोर आलात आणि तुमच्यात युद्ध झालं तर? नाही, पण त्याची शक्यता नाही, कारण ते मोहिमेवरच आले नाही. ते काय आम्हाला सांगून येणार आहे? कोणास ठाऊक. कदाचित उद्या ते आणि आम्ही एकमेकांसमोर लढत असू.